राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला। हे सूत्र मविया सरकारच्या काळामध्ये म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच निश्चित झालं होतं, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। इंग्रजी व हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी। आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करावी। आता अहवाल स्वीकारला की नाही स्वीकारला हा प्रश्न आहे की नाही। आता अहवाल होता, बरोबर आहे। 14 सप्टेंबर, आता मी जयंतरावांना विचारतो, सगळ्यात सिनियर असल्यामुळे, जयंतराव, अहवाल स्वीकारायचा असेल तर कोण स्वीकारेल? मंत्रिमंडळ ना, दुसरं तर कोणी नाही स्वीकारू शकत। डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल अवलोकनार्थ सादर, सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन, समितीच्या शिफारसीनुसार प्रस्तावित कारवाईस मान्यता। मान्यता सही कोणाची आहे? हे घेऊन आलो सही। आदित्यजी तर नक्की सांगतील ही सही कोणाची आहे। कोणी असू द्या ना, मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना। नाही, जे खरं आहे ते खरं आहे।